पासून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग आणि हेमंत करकरे यांचं संभाषण झालं याचा कोणताही पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण आज गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय। या प्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी स्वतः खुलासा केलाय। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरेंची हत्या ही पाक दहशतवाद्यांकडूनच झाली असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। तर हेमंत करकरेंचं दहशतवादी हल्ल्या अगोदर आपल्याशी फोनवरून संभाषण झालं होतं असा गौप्यस्फोट दिग्विजय सिंग यांनी काही दिवसांपूर्वी केला होता आणि त्यावरून हा संपूर्ण एकूण वाद निर्माण झाला होता। तर शहीद हेमंत करकरे यांना तपासात काही राजकीय पक्षांनी अडथळा आणला होता आणि त्यामुळे अस्वस्थ वाटत होतं असा खुलासा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। या पक्षांनी आता मनाचा मोठेपणा दाखवून जनतेची माफी मागावी अशी मागणी सुद्धा आव्हाड यांनी केली आहे। आमची जाहीर मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा तपास चालू असताना, दहशतवादाविरुद्धचा तपास चालू असताना कामामध्ये व्यत्यय आणला म्हणून या राजकीय नेत्यांविरुद्ध उशिरा का होईना 353चा खटला दाखल करावा, कारण का तरी सरकारी कामामध्ये व्यत्यय आणला आणि ज्या राजकीय नेत्यांमुळे हेमंत करकरेंना अस्वस्थता वाटत होती, नैराश्य आलं होतं, व्यथित झाले होते त्यांचे कर्मचारी आणि त्या राजकीय नेत्यांनी व त्या पक्षांनी आता तरी मनाचा मोठेपणा दाखवून भारतीय जनतेची माफी मागावी।